ओके गाइस, आता आपण काय डिस्कस करतो, ॲटॉमिक साईजचा ट्रेंड डिस्कस करतो. ॲटॉमिक साईज मध्ये लेफ्ट टू राईट ही कमी होते, टॉप टू बॉटम ही वाढते. फाईन. आता ॲटॉमिक साईज इज डायरेक्टली रिलेटेड टू गाइस, व्हेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट म्हणजे ॲटॉमिक साईज इज डायरेक्टली रिलेटेड टू द ॲटॉमिक रेडिया, ॲटॉमिक रेडिया and ionic radii. Okay, as we are discussing these block elements, all are the metals, बरोबर ना? All are the metals. Metals have a strong tendency to donate electron. Fine. For example, मी सोडियम म्हणजेच काय होतात, पॅरेंटल ॲटम पासून आयन्स कसे बनतात, हे मोनोव्हॅलेंट आयन बनतात, बरोबर ना? पॅरेंटल ॲटम पासून मोनोव्हॅलेंट आयन बनतात बाय रिमूव्हिंग वन इलेक्ट्रॉन, बाय डोनेटिंग वन इलेक्ट्रॉन, बरोबर ना? तर पॅरेंट ॲटम आपण पकडूया तिथं सोडियम, बरोबर ना? सोडियम मधनं जर एक इलेक्ट्रॉन गेला, -1 इलेक्ट्रॉन, तर काय बनेल, हा Na+. ओके, तर ॲटॉमिक साइजेस मध्ये जर पाहिलं, तर ॲटॉमिक साइज दोघांचे दिलं तुम्हाला, सोडियमचा दिला आणि सोडियम प्लसचा दिला. करेक्ट आहे, सोडियमचा दिला आणि सोडियम प्लसचा दिला. तर दोघांपैकी साइज कुणाची जास्त असेल? सोडियमची असेल. कुणाची जास्त असेल? सोडियमची असेल. हा कधी पण पॉझिटिव्ह चार्ज आयनची साइज ही कमी असते आणि कधी पण निगेटिव्ह चार्जची आयन काय असते, साइज जास्त असते. पॉझिटिव्ह चार्ज आयनची साइज कशी असते? कमी असते. निगेटिव्ह चार्जची साइज काय असते? जास्त असते. दॅन द पॅरेंटल ॲटम. आता हे तुम्हाला कन्सेप्ट व्हिज्युअलाइज नाही होत पोरांनो, बरोबर ना? कन्सेप्ट काय नाही होत? व्हिज्युअलाइज नाही होत. जर व्हिज्युअलाइज कन्सेप्ट करायचा असेल तर हा न्यूक्लियस आहे, हा फर्स्ट सेल आहे, हा सेकंड सेल आहे, हा थर्ड सेल आहे मुलांना. हा न्यूक्लियस मध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स आहेत. पहिल्या सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, तिसऱ्या सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, थर्ड सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. करेक्ट आहे, 1 इलेक्ट्रॉन आहे. ॲटॉमिक रेडिया म्हणजेच काय? ॲटॉमिक रेडिया म्हणजे सेंटर ऑफ न्यूक्लियस टू द व्हॅलेन्स सेल. ह्या डिस्टन्सला काय म्हणतात? रेडियस म्हणतात. ॲटमची रेडियस, बरोबर ना? एवढ्या अंतराला काय म्हणतात? ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक रेडियस जर जास्त असेल, ऑब्विसली काय जास्त असेल? त्याची साईज जास्त असेल. आता फाईन, आता ह्याच्यामध्ये जाऊयात आपण, Na+ साठी जाऊयात. प्लस म्हणजेच काय आहे? त्याची व्हॅलेन्स सेल ही नाही आहे. त्याची व्हॅलेन्स सेल कोणती आहे? ही आहे, शेवटची कक्षा, बरोबर का? त्याची शेवटची कक्षा ही आहे. म्हणजेच काय? डिस्टन्स कुठून आपलं मेजर करायचं आहे? डिस्टन्स इथून मेजर करायचं आहे, इथून, बरोबर ना? इथून इथपर्यंत. म्हणजे हा डिस्टन्स कमी असेल ना? हा डिस्टन्स कसा असेल? कमी असेल. डिस्टन्स कसा असेल? कमी असेल. इकडे बघा, डिस्टन्स कसा असेल मुलांना? हा P आहे, हा N आहे. ओके, हा डिस्टन्स इतका मेजर नाही करायचा, एवढा डिस्टन्स मेजर करायचा. म्हणजेच काय आहे? पॉझिटिव्ह चार्जची इथे पहिल्या सेलमध्ये इलेक्ट्रॉन 2 असतील, दुसऱ्यामध्ये 8 असतील, ते काही नाहीये. मग डिस्टन्स आपल्याला एवढाच मेजर करायचा. देयर इज नो नीड टू राईट आउट द थर्ड सेल. ओके, हा झाला कन्सेप्ट. हा काय झाला? कन्सेप्ट अबाउट द ॲटॉमिक रेडियस. म्हणजेच काय? तुमच्या एनसीईआरटीच्या पेज मध्ये दिलेलं आहे, मोनोव्हॅलेंट आयनची ॲटॉमिक रेडियस ही काय असते? कमी असते दॅन द पॅरेंटल ॲटम. हा झाला ॲटॉमिक साईजचा कन्सेप्ट. लिहून घ्या फास्ट. हा, तर गाईज अजून एक ह्यामध्ये सेंटेन्स आपल्याला ऍड करायचं आहे ॲटॉमिक साईज मध्ये. ॲटॉमिक साईज मध्ये कंटेंट काय ऍड करायचं आहे की जर आपण हा आपल्याला ट्रेंड माहित आहे लेफ्ट टू राईट, आपण डिस्कस काय करतोय? फर्स्ट ग्रुप एलिमेंट. म्हणजे फर्स्ट ग्रुप एलिमेंट आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये सगळ्यात लेफ्टला आहे. कुठे आहे? सगळ्यात लेफ्टला आहे. म्हणजेच काय आहे? लेफ्ट कडून राईट कडे कमी होते, म्हणजेच लेफ्टची जास्त आहे. लेफ्ट कडून राईट कडे कमी होते, म्हणजे सगळ्यात जास्त जी ॲटॉमिक साईज असेल ती आपल्या पहिल्या ग्रुपची असेल मुलांना. इन पिरियड मध्ये कुणाची असेल? इन पिरियड मध्ये फर्स्ट ग्रुप कसा असेल? टॉपला असेल, सगळ्यात जास्त असेल मुलांना, सगळ्यात जास्त असेल, बरोबर का? तर हे सेंटेन्स लिहून घ्या. इन पिरियड
having a largest atomic size. लिहून घ्या sentence. In a period, first group element which having a largest atomic size. ओके गाइस, तर त्याची मिनिंग काय झाली बघा बरं. आता आपण त्याची थोडं मिनिंग कडे जाऊयात रे गाइस. त्याची मिनिंग कडे जाऊयात. प्रत्येक ट्रेंड मध्ये असं लिहायचं आपल्याला. प्रत्येक ट्रेंड मध्ये लिहायचं. कसं लिहायचं? atomic size of lithium less atomic size of cesium more. लिहिना केरब से एवढं लिहायचं. याचं लेस लिहायचं, मोर लिहायचं. लिहा अजून एकदा, पुन्हा एकदा लिहायचं. Clear? Now move on to the next property. This property number 1 ना. आता property number 2 कडे जाऊयात. ती property आहे ionization enthalpy. Ionization enthalpy. Right ना? Ionization enthalpy. Ionization enthalpy means what? Energy required to remove valence electron. इलेक्ट्रॉन काढून टाकण्यासाठी लागणारी ऊर्जा त्यालाच काय म्हणतात? आयोनायझेशन एनर्जी म्हणतात मुलांना. त्याला काय म्हणतात? आयोनायझेशन एनर्जी म्हणतात. राईट. तर आयोनायझेशन एनर्जी नेक्स्ट पॉइंट आहे आयोनायझेशन एनर्जी. सेकंड पॉइंट आहे मुलांना. सेकंड पॉइंट आहे आयोनायझेशन एनर्जी. आणि ह्यालाच आपण लक्षात ठेवण्यासाठी काय म्हणतो? एनर्जी रिक्वायर्ड टू टपकिंग इलेक्ट्रॉन. काय म्हणतो? एनर्जी रिक्वायर्ड टू टपकिंग इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज अ आयोनायझेशन एनर्जी. फाइन. आता आयोनायझेशन एनर्जीचा ट्रेंड कसा असेल बघा बरं मुलांना. एक्झॅक्टली आयोनायझेशन एनर्जी हा दुश्मन असतो. कुणाचा दुश्मन असतो? ॲटॉमिक साईजचा. ॲटॉमिक साईजचा काय असतो? दुश्मन असतो. कन्सेप्ट फील करा मुलांना, कन्सेप्ट फील करा. आता दोन केसेस आपल्याला डिस्कस करायचं आहे. केस नंबर वन ही आहे. ओके. हा इथे न्यूक्लियस इथं ना. केस नंबर 1 हा इथं प्रोटॉन न्यूट्रॉन हा न्यूक्लियस आहे. हा एक ॲटम आहे. त्याची साईज अशी आहे. ओके. त्याची साईज कशी आहे? अशी आहे. म्हणजे ॲटॉमिक साईज याची कशी आहे? ॲटॉमिक साईज याची कशी आहे? लार्ज आहे. केस नंबर 1. केस नंबर 1. आता केस नंबर 2 कडे जायचं का? केस नंबर 2 कडे जायचं. हा इलेक्ट्रॉन आहे, हा प्रोटॉन आहे, न्यूट्रॉन आहे. हा केस नंबर 2. बरोबर ना? ह्याची ॲटॉमिक केस नंबर 2. ॲटॉमिक साईज याची कशी आहे? लेस आहे. तर ह्या ॲटम मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त एनर्जी लागेल. ह्या ॲटम मधून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी जास्त लागेल. कुठे लागेल? सेकंड मधनं जास्त लागेल. सेकंड मधनं जास्त लागेल. कारण का? कारण तो न्यूक्लियसच्या जवळ आहे. कारण का? इथे एनर्जी जास्त लागेल. बाहेर काढण्यासाठी इलेक्ट्रॉन इथे एनर्जी जास्त लागेल. इथे एनर्जी कमी लागेल मुलांना. रिझन का आहे असं? कारण हा दिस इलेक्ट्रॉन इज नियर टू द न्यूक्लियस. So it is strongly bonded to the nucleus, strongly attracted toward the nucleus. To remove this electron, need a more amount of energy to overcome the force of attraction. बरोबर? त्यासाठी त्याचं अट्रॅक्शन खूप जास्त आहे. त्या अट्रॅक्शनला पहिल्यापासून ब्रेक करायचं, नंतर त्या इलेक्ट्रॉनला बाहेर काढायचं आहे. म्हणजे याची साईज कशी, याची ते एनर्जी कशी लागेल? जास्त लागेल. यू हॅव टू पे आउट द मोर एनर्जी. आणि इथे एनर्जी कसं आहे? ऑलरेडी दिस इलेक्ट्रॉन इज अवे फ्रॉम द न्यूक्लियस. लेस फोर्स ऑफ अट्रॅक्शन्स आर देअर. त्यामुळे इथे एनर्जी कशी लागेल? कमी लागेल. इथे एनर्जी जास्त लागेल. हा होता ॲटॉमिक साईज अँड आयोनायझेशन एंथॅल्पी मधलं रिलेशन. तर आपल्याला हे माहित आहे ॲटॉमिक साईज आपण ग्रुप मध्येच बघूया. टॉप टू बॉटम कशी होते मुलांना? ॲटॉमिक साईज टॉप टू बॉटम कशी होते? वाढते. बरोबर.
ऑब्विसली आयनोस एंथॅल्पी काय असेल, जर याचा दुश्मन असेल तर ऑब्विसली हा अपोजिट असेल ना. अपोजिट कसं असेल, टॉप टू बॉटम मुलांनो याची ॲटॉमिक आयनोस एंथॅल्पी काय असेल, कमी असेल. म्हणजेच काय, पुन्हा एकदा आपल्याला काय ड्रॉ करायचं आहे, पुन्हा एकदा आपल्याला ड्रॉ करायचं आहे ली ना के रब से. काय करायचं आहे ड्रॉ, ली ना के रब से हा ड्रॉ करायचा आहे, राईट ना. ली ना के रब से ड्रॉ करायचा आहे. हा ली म्हणजे काय असेल, हा आयनोस एंथॅल्पी कशी असेल याची, मोर असेल. टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द लिथियम नीड अ मोर अमाउंट ऑफ एनर्जी, अँड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम द सीझियम इज नीड अ लेस अमाउंट ऑफ एनर्जी. याची आयनोस एंथॅल्पी कमी असेल, याची आयनोस एंथॅल्पी जास्त असेल. हा आयनोस एंथॅल्पीचा कन्सेप्ट आहे. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय अवघड असेल एस ब्लॉक साठी, फर्स्ट ग्रुप एलिमेंट साठी. अवघड आहे काही, हे लिहून घ्या फास्ट.